रामराम मंडळी. रामराम मंडळी हे नाव आहे, लक्षात आलं ना, या श्राव्य संवाद मालिकेचं. आपल्या सगळ्यांचं या मालिकेमध्ये मनापासून स्वागत. या मालिकेमध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्याने आपल्या जीवनामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारींचं भान राखत खूप आनंद शोधलाय, किंवा तसा प्रयत्न ते सतत आणि प्रामाणिकपणे करतात. लौकिक अर्थाने यशस्वी व्यक्तींना ज्या निकषांनी पारखलं जातं ते निकष यांच्या बाबतीत अर्थातच अगदीच गैरलागू ठरतात. यांचा आनंद शोधाचा ध्यास आपल्यालाही प्रेरणादायी ठरेल याच विश्वासाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार. चला तर मग भेटूयात आणखीन एका आनंद यात्रेला. रामराम मंडळी. सनातन भारतीय संस्कृतीमध्ये जमिनीला भूमाता समजले जाते. या मातेचे ऋण याच जीवनात फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे याची जाणीव अल्पवयातच होऊन त्या दिशेने कार्यरत असणारा आमचा मित्र, तरुण आनंदयात्री अनिल निवळकर. स्वागत आहे तुझं. राम राम आणि नमस्कार. राम राम. आपण ऐकत आहोत एक अनोखा श्राव्य संवाद, रामराम मंडळी, गुणीजन संगे महाजन. प्रथम, किसान कृषी मेळाव्यातील तुझा व्यस्त दिनक्रम असताना तू इथे आलास त्याबद्दल तुझे मी आभार मानतो. दुसरं, तुझे गाववाले भटक्या खेडवाला आपले वैद्य काका, बरोबर, त्यांच्यामुळे तुझी माझी ओळख झाली, म्हणून त्यांचेही आभार मानतो. आणि आपण आता सुरुवात करूया. मी सुद्धा तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो की तुम्ही मला इथे बोलवलं आणि ह्या सगळ्यामध्ये मला तुम्ही सहभागी करून घेतल्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार. अरे, आम्हाला आनंद आहे. असं काय. आणि जन्म तुझा कोकणातला, खेडेगावातला आहे. तर बाकीच्या तुझ्या आता जे कार्य तू करतोस त्याच्याबद्दल आपण बोलूया, पण थोडं तुझ्या इतिहासातलं जर आम्हाला सांगितलंस तर आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल. होय, माझं गाव हे मुर्डे, तालुका खेड आणि जिल्हा रत्नागिरी, म्हणजे कोकणातलाच मी. आणि बालपण खेड्यातच गेलं. म्हणजे मातीचंच घर होतं आमचं. आई अंगणवाडीवरती सेविका होती आणि वडील सुतारकाम करायचे. आणि असं करत करत आम्ही म्हणजे लहानाचे मोठे झालो. गावातच सगळे, म्हणजे आमची स्वतःची काही शेती वगैरे अशी काही नव्हती, पण खूप गरिबीची, हालाकीची परिस्थिती होती. त्या परिस्थितीला तोंड देऊन देऊन आम्ही पुढे पुढे आलो आणि जीवनामध्ये खूप संघर्ष पण करावा लागला. हे शिक्षण घेण्यासाठी म्हणा, किंवा आत्ता मी ज्या पदावरती किंवा ज्या ठिकाणी काम करतोय, आता सगळ्या शेतकऱ्यांना शून्य मशागत तंत्रज्ञानाचं जे आम्ही शिक्षण देतोय, प्रशिक्षण देतोय, किंवा हे तंत्रज्ञान काय आहे हे समजावून सांगतोय. तर ह्या सगळ्यामध्ये खूप म्हणजे संघर्ष आणि प्रवाससुद्धा आहे तो. त्याच्यामध्ये जेव्हा मी म्हणजे माझं बालपण खेड्यामध्ये गेल्यामुळे तर आमचे सगळे जे मित्र होते ते सगळे गुराखी असे वगैरे मित्र होते. तर त्यांच्यासोबत मी जंगलात जायचो, त्यांच्या गुरांसोबत जायचो आणि मग तिकडे मजा करायचो. आमच्याकडे डोंगरामध्ये एक रहाटी म्हणून आहे, तिथं धबधबा आहे तो. त्या रहाटीवरती आम्ही दर पावसाळ्यामध्ये मजा करायला जायचो. आणि असं करता करता जंगलाची विशेष ओढ लागली आणि मग जंगलातले पक्षी, प्राणी आणि सगळे झाडं, वनस्पती, असं सगळं विशेष जे काय सौंदर्य आणि तिथली जी काय नैसर्गिक सौंदर्य, नैसर्गिक सौंदर्य, आणि मग त्या जंगलाची एक ओढ मनामध्ये सतत त्या बाजूला म्हणजे खेचत होती असं म्हणायला काही हरकत नाही. पण मग हे सगळं मराठी शाळेत असताना म्हणजे मी माझं प्राथमिक शिक्षण गावातच झालं. गावातच शाळा होती, जिल्हा परिषदची शाळा होती, आणि हायस्कूलसुद्धा गावातच होतं. म्हणजे माझ्या घरापासून हायस्कूल साधारणतः एक 3 ते 4 किलोमीटर होतं. आणि रोज पायपीट करून आम्ही ते हायस्कूलला जायचो, घरी यायचो. आणि ह्या सगळ्यामध्ये ह्या सगळ्या जंगलाची, प्राण्यांची, पक्ष्यांची ओढ अशी सुट्टीच्या वारी म्हणा, किंवा आपल्याला जी मोठी सुट्टी लागते मे महिन्याची किंवा दिवाळीची, ह्याच्यामध्ये ती खूप जास्त आम्ही ती मौज मजा करायचो जंगलात जाऊन. बरोबर. आपल्या इकडे एक भची बाराखडी वापरली जाते. ती वाईट अर्थाने आहे अर्थात. होय. अपशब्द आपण ज्याला म्हणू शकतो. पण तुझ्या जीवनामध्ये भला खूप महत्व आहे. कसं ते जे मला ज्या उमगलंय ते मी सांगतो. एक म्हणजे भूमाता, होय. दुसरे म्हणजे भोळे सर, होय. आणि तिसरे म्हणजे भडसावळे सर. तर ते आधी भोळे सरांबद्दल थोडंसं सांग. होय. आणि मग आपण हळूहळू पुढे जाऊ. बरोबर. म्हणजे मी गावात माझ्यावरती जे काही चांगले संस्कार घडले ते भोळे सरांमुळे घडले. कारण आमची शाळा सुटली की संध्याकाळी भोळे सर
सगळ्या मुलांना एकत्र गोळा करायचे. गावात विठ्ठलाचं मंदिर होतं. तिथे शाखा भरायची आणि त्याच्यामध्ये कसरत, व्यायाम, खेळ आणि सुभाषितं सांगून सर आम्हाला आमच्यावरती खूप चांगले संस्कार करायचे. आणि भोळे सरांनी खूप वेगवेगळ्या गोष्टी, कारण ते स्वतः संस्कृतचे एक शिक्षक होते. ते शहरात शिकवायला जायचे आणि खेड्यात ते राहत होते आमच्या गावी. त्याच्यामुळे शहरातल्या काही गोष्टी आहेत ते आम्हाला सांगायचे. काही संघाविषयी आमच्यावरती ते शिस्त, ह्या गोष्टी आम्हाला ते शिकवायचे. त्याच्यामुळे रोज मला काहीतरी नवीन ज्ञान मिळायचं. माहिती नाही ती ज्ञानाची भूक मला लहानपणी कशी आली माझ्यामध्ये. पण शाखेत गेल्यावरती खेळ खेळायच्या निमित्ताने मी जायचो. पण एक काहीतरी वेगळं मनावरती ठसवून घरी जायचो. आणि म्हणून ती सतत शिक्षण काहीतरी पुढे आपण विज्ञान शाखेमध्ये घ्यावं, अशा प्रकारचं ही ओढ निर्माण झाली. अच्छा, म्हणून मग तू सायन्समध्ये? होय, पुढे सायन्समध्ये गेलो. म्हणजे आमच्या वाडीमधून मी असा एकमेव होतो की सायन्स ह्या विषयाला मी पहिल्यांदा प्रवेश मिळवला होता. हो, कारण मी स्वतः खेडेगावातलाच आहे. होय. कोळथरे म्हणून माझं गाव आहे दापोली तालुक्यात. होय होय. तर मला हे चांगलं माहिती आहे. आणि एक 20 वर्षापूर्वी तर असं होतं की सायन्सला जायचं म्हणजे भीती असायची की हे आपल्याला झेपेल का. मुळात म्हणजे एक आधी इंग्लिशचा एक मोठा अडथळा पार करायचा आहे. आणि मग ते फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्या नुसत्या नावानेच दडपण यायचं. तरी पण तू स्वतःहून सायन्सला मी प्रवेश मिळवला. होय. असं झालं की म्हणजे भोळे सरांच्यामुळेच विज्ञानाची आवड निर्माण झाली आणि सगळं जे काही संस्कार होत होते ते त्यांच्याकडून होत होते. आणि मग पण घरची परिस्थिती फार बिकट होती. आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. आणि म्हणजे माझ्यासारखा विद्यार्थी 10वी झाल्यानंतर कुठेतरी मेडिकलमध्ये किंवा म्हणा किराणा मालाच्या दुकानामध्ये म्हणा की इथे काम करेल, अशा प्रकारचं माझं जीवन असतं जर का मी सायन्सला प्रवेश घेतला नसता तर. पण मग मी सायन्सला प्रवेश घेतला, तिथे छान उत्तीर्ण झालो, म्हणजे उत्तम मार्क मला मिळाले. आणि मग पुढे मी दापोली विद्यापीठामध्ये फॉरेस्ट्री ह्या विषयामध्ये पुढची पदवी संपादन केली. मला एक थोडं इथे तुला थांबवायचं आहे. तू आधी असा उल्लेख केलास की आमची खूप हालाकीची परिस्थिती होती. होय. आणि तसं म्हटलं तर आर्ट्स कॉमर्सचं शिक्षण हे थोडं स्वस्त असतं. होय. सायन्सला थोडा खर्च असतो. होय. हल्ली एक जी टर्म रूढ झाली आहे ती म्हणजे अर्न अँड लर्न. होय. तसं तुझ्या आयुष्यात काय तुला करावं लागलं का? हो, तसं करावंच लागलं. त्याच्याशिवाय पर्यायच नव्हता माझ्याकडे. म्हणजे रोज मी जेव्हा कॉलेजला जायचो, सकाळचं कॉलेज असायचं 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत. पण त्याच्यानंतर मी त्रिमूर्ती ग्लास आर्ट म्हणून या ठिकाणी काम करायचो. ते कुठल्या गावात? ते खेडमध्येच. खेडपासून भरणे नाका असं अंतर आहे. त्याच्यामध्ये महाड नाका लागतो. ते माझ्या कॉलेजपासून ते साधारणतः 5 ते 7 किलोमीटर ते अंतर आहे. तर रोज मी चालत जायचो महाड नाक्यावरती, कारण रिक्षाला द्यायला पैसे नव्हते आणि आपल्याला पैसे कमवायचे होते त्यावेळेला. कारण शाळेची फी असेल, रोज म्हणजे खेड ते मुर्डे हे 6 किलोमीटर अंतर होतं आणि रोज बसने प्रवास करावा लागायचा. तर बसचा मी पास काढायचो. तर त्या पासची फी असेल, तर अशा सगळ्या म्हणजे महाड नाक्यामध्ये जे हे त्रिमूर्ती ग्लास आर्ट आहे त्या ठिकाणी काम करायचो. त्यातनं मला 700-800 रुपये दर महिन्याला मिळायचे. त्यातनं मी माझा पास आणि कॉलेजची जी काही फी आहे ती त्यातनं मी पूर्ण करायचो. किंवा काही पुस्तकं घ्यायची आहेत, वह्या घ्यायच्या आहेत किंवा काही पेन, अशा सगळ्या गोष्टी त्यातनं माझ्या भागायच्या. हो. आणि मग ते तू 12वीचा अभ्यासक्रम तिथपर्यंत पुरा केलास खेडमध्ये? खेडमध्ये माझा 12वीचा अभ्यास झाला. सहजीवन कॉलेज होतं माझं. तिथे माझं 12वी पूर्ण झाली. आणि त्याच्यानंतर मग मी पुढे फॉरेस्ट्रीला ॲडमिशन जेव्हा घ्यायचं होतं मला दापोली विद्यापीठामध्ये वनशास्त्रामध्ये, तर तेव्हा पण सुद्धा पैसा हा अडचणच होती. बरोबर. मग त्यासाठी सुद्धा म्हणजे 12वी झाल्यानंतर आपल्याला एक मोठी सुट्टी मिळते. त्या सुट्टीमध्ये मी वोडाफोन कंपनीमध्ये एका डिस्ट्रीब्युटर कंपनीकडे कामाला होतो. आणि मग त्यावेळेला ते वोडाफोनचे वाउचर यायचे आणि ते वाउचर आपण रिचार्ज वाउचर ते गावागावातल्या दुकानात जाऊन ते विकायचे. मग त्यातनं जी काय मिळकत मिळायची मला, ते म्हणजे त्या सुट्टीमध्ये मी जे काय काम केलं त्यातनं मला भरपूर पैसे मिळाले. ते तू साठवलेस? ते मी साठवले आणि त्याच्या बळावरती मी फॉरेस्ट्रीमध्ये पदवी संपादन म्हणजे पदवीसाठी प्रवेश घेतला. बरोबर. आणि मग माझ्या पहिल्या त्या पगारामधून मी एक छोटासा माझ्यासाठी मोबाईल, एक सायकल, अशा गोष्टी खरेदी केल्या. कारण आता मी परगावी जाणार होतो, खेड सोडून दापोलीत जाणार होतो. आणि रोज दापोली ते खेड रोजचा प्रवास करणं माझ्यासाठी फार कठीण होता. कारण सकाळी लवकर कॉलेज सुरू व्हायचं.
7 वाजता आणि संध्याकाळी उशिरापर्यंत चालायचं 6 वाजता. तो रोज प्रवास करण्यामध्येच माझा वेळ जायचा. म्हणजे पहिलं महिनाभर मी हे करून पाहिलं, पण ते काही जमेना. मग मी दापोलीमध्येच एका घरामध्ये कुटुंबात मी राहिलो. त्यांचं नाव आंजर्लेकर. त्यांनी मला म्हणजे पुढची 4 वर्ष त्यांच्या घरात आसरा दिला आणि माझ्याकडून फारसे पैसे घेतले नाहीत. खानावळ जास्त घेतली नाही. अरे वा. आणि मग ते सायकलचा वापर, ते राहायचे गिम्हवणे आणि गिम्हवणे ते दापोली विद्यापीठ हे साधारणतः परत 4 किलोमीटर अंतर होतं. मग रोज तो सायकलचा प्रवास करून मी तिथलं जो काही माझा गाडी भाडा ह्याला जाणार होता, रिक्षा म्हणा किंवा बसला, ते माझा सायकलनी फायदा करून दिला. अरे वा. अशा हेतूने मी ती सायकल खरेदी केली होती. मग हे तुझं जे शिक्षण चालू होतं, म्हणजे सुरुवातीला तुला रानावनात फिरल्यामुळे तुला जे आकर्षण निर्माण झालं होतं त्याच विषयात तू ह्याच्यामध्ये शिक्षण घेतलं. बरं, हे तुझं शिक्षण तू म्हणालास तू पूर्ण केलंस. होय. तर सामान्यपणे मी त्याच भागात राहिल्यामुळे मला असा अनुभव आहे की ॲग्रिकल्चर कॉलेजला जे लोक ॲडमिशन मुलं घेतात त्याचे 2-3 ध्येय डोळ्यासमोर असतात. एक तर पहिलं असिस्टंट प्रोफेसर म्हणून चिकटायचं बरोबर कॉलेजला, ते नाही जमलं तर ॲग्रिकल्चर ऑफिसर बँकेमध्ये, बरोबर. आणि आता जर तुझं वनशास्त्र आहे तर फॉरेस्ट ऑफिसर. होय. पण ह्या तिघांपैकी तू काहीच केलं नाहीस. काहीच नाही केलं पुढे. आणि दुसरं असं त्याला एक असा आणखीन मला जोड द्यायचे की तुला पैशाची किंमत तर आधीच कळली होती, होय. कारण ते तू स्वतः कष्ट करून शिकला होतास. होय. असं असताना तू जो आत्ता तुझा मार्ग निवडलायस तो काय फार पैसे देणारा किंवा खूप गडगंज पगार असलेला असा नाहीये. बरोबर. तर तिथे भडसावळे गुरुजींकडे जावं असं तुला का वाटलं? 3 वर्ष गेल्यानंतर 4थ्या वर्षी मी पदार्पण करणार होतो. त्याच वेळेला नेमकं भडसावळे दादांचं कृषी विद्यापीठामध्ये एक गेस्ट लेक्चर झालं. योगायोगाने मी त्या गेस्ट लेक्चरला हजर होतो. बरोबर. आणि मग त्यांचे काही शब्द माझ्या कानावर पडले आणि ते माझ्या मनाला इतके भिडले. ते म्हणजे असे होते की ग्रामीण तरुण हा ग्रामीण भागात राहून 5 स्टार आयुष्य जगू शकतो. अरे वा. आणि शेतकऱ्याला आज प्रतिष्ठा नाहीये, ती कृषी पर्यटनातनं मिळते. आणि हे 2 वाक्य त्यांची माझ्या मनावरती इतकी भिडली की मी पुढे ठरवलं की ह्यांच्याकडे जायचं. मग त्याप्रमाणे त्यावेळेला फॉरेस्ट्रीला शिकत असताना माझे जे प्रोफेसर होते, प्राध्यापक होते, त्यांचं नाव डॉक्टर मोकाट सर. मोकाट सरांनी मला त्यांचं पत्र दिलं आणि मग मला भडसावळे दादांकडे पाठवलं. जे आता इथे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आहेत तेच का? बरोबर. आता पुणे विद्यापीठामध्ये ते तिथले प्रमुख आहेत. बरोबर. तर मग मी भडसावळे दादांकडे मग आलो. तिथे महिनाभर त्यांच्याकडे त्यांच्या कृषी पर्यटन केंद्रात म्हणजे सगुणा बाग ह्या ठिकाणी मी काम केलं. सुरुवातीला मी केरळमध्ये आल्यासारखं मला भासलं तिथे, कारण सगळीकडे तलावं, पाण्यातलं घर असं सगळं पाहिल्यावरती म्हणजे मी पहिल्यांदाच माझं रत्नागिरी जिल्हा सोडून बाहेर गेलो होतो. आणि मी एकट्याने प्रवास केला होता तो. म्हणजे माझा ट्रेनचा पण कदाचित तो सुरुवातीचा प्रवास असेल, कारण गाव सोडून कुठे जाणं असं त्या वेळेला शक्य नव्हतं मला. आर्थिक पण नाही आणि वेळ पण नाही. बरोबर. तसं मग मी तिथे पोहोचलो आणि मला खूप त्यांनी म्हणजे अगदी मंत्रमुग्ध केलं. आणि मला इथे काम करायची संधी मिळाली. शेतामध्ये त्यांच्यासोबत बोलायची, त्यांच्यासोबत बसायची त्यांच्या बाजूला. आणि ते कोणालाही सांगायचे की हा माझा म्हणजे नोकर नाही आहे, माझा सहकारी आहे. म्हणजे तिथे काम करणारे कसं आपण हा कामगार आहे किंवा नोकर आहे असं म्हणतात ना, तसं नव्हतं. हा माझा सहकारी आहे. त्या शब्दांनी मला खूप स्फुरण मिळालं आणि ती प्रतिष्ठा जी लागते माणसाला ती मिळाली. आणि त्यांचं आणखीन एक वाक्य मला भावलं, ते म्हणजे असं की माणसाला जगायला अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या 3 गोष्टी लागतात. पण त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या 3 गोष्टी लागतातच, पण त्याच्यापेक्षाही आणखीन महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रतिष्ठा. ती पहिल्यांदा लागते. आत्मसन्मान तो फार महत्वाचा आहे आणि तो प्रत्येकाला मिळतोच असा नाही. तर तो इथे या कृषी पर्यटनामधून मिळतो हे मला ऐकून फार बरं वाटलं आणि तो मला मिळत होता त्यावेळेला. तर अशा प्रकारे मला त्यांच्याकडे सगळं आवडायला लागलं आणि मग त्यांची आणि माझी फार घट्ट मैत्री झाली. आम्ही खूप मित्र झालो. हे सगळं 1 महिन्यात? हो, हे सगळं 1 महिन्यामध्ये, सुरुवातीच्या महिन्यामध्ये. आणि मग नंतर तर माझं म्हणजे फील्डवर जाऊन काम करायचं सुरू होणार होतं. म्हणजे त्याला आपण रावे म्हणतो. लास्ट इयरला 4थ्या वर्षाचं. तर ते म्हणाले की तू आता हे इथेच कर. मग त्यांनी आमचे त्यावेळेचे जे कुलगुरू होते डॉक्टर लवांडे सर, त्यांना पत्र लिहिलं की हा मुलगा मला आवडलाय आणि ह्याचा रावे मला इथेच करून घ्यायचा आहे. रावेचा हा सांग मला. रावे म्हणजे रुरल ॲग्रिकल्चर वर्क एक्सपिरियन्स. असे किती दिवस तुम्हाला करायला लागतं? असं आपल्याला 6 महिने करायला लागतं. बरोबर. तर ते माझं सगळं सगुणा बागेत झालं आणि सगुणा बागेतल्या सगळ्या त्या प्रकल्पांवरती मी माझी सगळी जो प्रकल्प आहे, प्रोजेक्ट जो आहे तो तयार केला आणि मग
कॉलेजला संपादन करून मग मला पुढे पदवी मिळाली. मी इथे थोडंसं नमूद करतो. होय. सगुणाबाग आता तू 2-3 वेळा म्हणालास. होय. तर ती कर्जत येथे श्री चंद्रशेखर भडसावळे बरोबर. यांनी स्वतःच्या कष्टाने निर्माण केलेलं एक कृषी पर्यटन केंद्र आहे. बोला. बरोबर. तर मग अशा प्रकारे मी तिथे पुढे माझं सगळं पदवी झाली, संपादन करून झाली आणि मग मी पुन्हा सगुणाबागेमध्ये पुन्हा रुजू झालो. म्हणजे पुढचे परत आणखीन 6 महिने मी कॉलेजमध्ये गेलो आणि मग पुन्हा मी सगुणाबागेत पुढचं काम करायला आलो. कारण त्यावेळेला मला असा एक प्रकल्प दिला गेला होता, की शून्य मशागत तंत्रज्ञानाचा त्यावेळेला जन्म झाला होता आणि ऑलरेडी 1-2 वर्ष पुढे गेले होते ते. पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं वर्ष 2013 होतं आणि त्यावेळेला नेमका मी तिथे होतो आणि त्यावेळेला 30 शेतकरी. मी 1 मिनिट तुला थांबवतो. होय. थोडक्यात शून्य मशागत शेती म्हणजे काय ती जरा आम्हाला सांगता आली तर श्रोत्यांना ते नक्कीच. शून्य मशागत म्हणजे असं आहे, की आपण आज जी शेती पाहतो, कोणतंही पीक लावायचं झालं पारंपरिक तर नांगरणी ही त्याला आहेच. म्हणजे मशागत ही करावीच लागते. पण शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजे तिथे मशागत नाही, नांगरणी नाही. म्हणजे भातासारखं जर पीक घ्यायचं असेल आपल्याला तर त्याला राब भाजणं नाही, तिथे नांगर चालवणं नाही, तिथे चिखळणी करायची पण गरज लागत नाही आणि लावणी करायची पण गरज लागत नाही. असं सगळं न करता उत्तम प्रकारे भात पिकवता येतं. काय घरी बसून? अर्थात घरी बसून नाही, पण हे सगळं टाळून बाजूला ठेवून आपल्याला शेती सोपी करता येते. शेतीवरचा जो खर्च आहे तो कमी करता येतो. अशा प्रकारची ही शून्य मशागत शेतीचं तंत्रज्ञान आहे. SRT, सगुणा रिजनरेटिव्ह तंत्रज्ञान या नावाने आता ते प्रसिद्ध आहे. मग ते तू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं पहिलं तुझ्यावर जबाबदारी होती. होय. तर ती मी जबाबदारी अतिशय छान पाडली आणि 30 शेतकऱ्यांपैकी 10 शेतकरी अतिशय यशस्वी झाले त्या वेळेला आणि मग त्या 10 शेतकऱ्यांनी सगळ्याभर त्यांचं पाहून इतर शेतकरी करायला लागले आणि आता संपूर्ण महाराष्ट्रात त्याच्यात मुव्हमेंट उभी राहिलेली आहे. आता अगोदर हे फक्त भातापुरतंच मर्यादित होतं. त्यावेळेला त्याला सगुणा राईस टेक्निक ह्या नावाने ते प्रसिद्ध झालं होतं. पण आता ह्याच्यामध्ये कापूस म्हणा, तूर म्हणा किंवा इतर मका असेल, सोयाबीन आहे, ऊस सुद्धा, भुईमुग सुद्धा आणि कांदा सुद्धा. म्हणजे जमिनीच्या खालची पिकं पण आणि जमिनीच्या वरची पिकं पण ह्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचं जरी शेतपीक असलं तरी तुम्ही ह्या पद्धतीने ते घेऊ शकतो आपण. हे तंत्रज्ञान जवळजवळ 26-27 प्रकारची जी काही पिकं आहेत जे आपले शेतकरी लावतात, ह्या सगळ्या पिकांसाठी हे वापरलं जातंय आता. तर ह्याच्यामध्ये तू मग अशी म्हणलास की हे नको, नांगरणी नको, कुळपणी नको, नंतर ते आपण त्याला फोड, बेर असं आपण कोकणातले शब्द आहेत. पण त्याच्यात एक आणखीन महत्वाचं ह्याच्यात शेतीत असतं ते म्हणजे तण नियंत्रण. बरोबर. तर त्याच्यावर तुम्ही काय करता? बरोबर. आता असं आहे की नांगरणीच करायची नाही, मग समोर प्रश्न उभा राहतो की तणांचं नियंत्रण कसं करायचं. बरोबर आहे ना. पण आम्ही इथे तणांचं नियंत्रण नाही करत, तणांचं व्यवस्थापन करतो. बापरे, ते सांगा कसं? ते व्यवस्थापन म्हणजे असं आहे की आता बाजारामध्ये तणनाशकं विक्रीला असतात. बरोबर. तर तणनाशकांचा प्रमाणबद्ध आणि अचूक वापर आणि तो वेळेत वापर, त्याचं योग्य प्रमाण हे जर आपण शेतामध्ये वापरलं तणांसाठी तर तण हा नियंत्रणाचा भाग राहतच नाही. त्या तणांचं व्यवस्थापन करून आपण त्या तणांचा फायदा करून घेऊ शकतो आपल्या शेतीच्या सुपीकता वाढवण्यासाठी. ते कसं काय? म्हणजे एखादं तण वाढलं शेतामध्ये, समजा ते गुडघ्या एवढं झालं की त्यांनी एवढा सगळा बायोमास जनरेट केलेला असतो, म्हणजे जैवभार निर्माण केलेला असतो. बरोबर. हा जैवभार आपण काय करतो, त्याला बेंडून काढतो किंवा त्याला खुरपून काढतो आणि शेताच्या बाहेर टाकतो किंवा त्याला जाळून टाकतो. आम्ही काय करतो की ते हिरवं असताना तणनाशकाच्या सहाय्याने जागेला मारतो. त्याची मरण्याची प्रक्रिया सुरू होते आणि मरायला लागल्यानंतर ते कुजायला लागतं. कुजायला लागल्याबरोबर ते गांडूळ, सूक्ष्मजीव, बुरशांचं खाद्य बनतं. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की जमिनीच्या खाली त्याची जी मुळं असतात, बरोबर, ती कुजायला लागतात आणि वरचा पाला पण कुजायला लागतो. तो सगळ्या जागेला सांडतो आणि एवढा जैवभार हा जागेलाच जिरतो. जे जैवभार आपण आणण्यासाठी खूप मोठाले खर्च करतो, जसं की शेणखत. आता तुम्हाला शेणखताविषयी सांगतो की एक सामान्य शेतकरी आहे, आज शेणखत सहजासहजी उपलब्ध नाहीये आणि ते शेणखत आणायचं असेल तर त्याला खर्च पण द्यावा लागतो. एका बाजूने आपण म्हणतो की शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी व्हायला पाहिजे, पण असं जर आपण करायला लावलं
अशा शिफारशी जर आपण शेतकऱ्यासाठी जर लादल्या तर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कसं काय कमी होईल? उलटं वाढेल. पण त्याच्याऐवजी तण जागेला वाढवणं आणि तणनाशकाच्या साह्याने जागेला मारणं आणि कुजवणं हे किती सोपं आहे. मग त्याला वेगळं तुम्हाला खत द्यावं लागत नाही? खत म्हणजे रासायनिक खत हे थोडं द्यावं लागतं. आज ज्याप्रमाणे आपण सूक्ष्म द्रव्य म्हणतात ते का? नाही, रासायनिक खतच जे बाजारात उपलब्ध आहे तेच. पण आज काय करतो आपण, रासायनिक खतांचा अतिरेकी वापर करतोय. का? तर आपलं पीकच सांगते, आपली जमीनच सांगते की मला हे मिळत नाही. मला हे जे पाहिजे ते मिळत नाही, म्हणून आपल्याला अतिरेकी वापर करावा लागतोय. पण जर का आपण जो काय जैवभार त्या शेतामध्ये निर्माण झालेला आहे, तणांनी करून दिलेला आहे, तो जागेला जिरवला आपण, तर बरीचशी खतं जागेलाच तयार होतात. उदाहरणार्थ नत्र असेल, स्फुरद असेल किंवा आणखीन कर्ब असेल, हे सगळं जागेलाच तयार होतं. म्हणजे वेगळं बाहेरून रासायनिक खतं जास्ती देण्याची वेळ येत नाही. म्हणजे ते रासायनिक खतांवरचा जो आपला खर्च आहे तो कमी होतो, अवलंब पण आहे तोही कमी होतो आणि आपल्याला ती कमी हळूहळू करता येतात. ती आपण एकदम बंद करू शकत नाही, कारण पिकाची जी गरज भागवणं आहे आणि आपल्याला उत्पादन जे मिळायला पाहिजे ते एकदमच आपण बंद करून नाही चालणार. म्हणजे पीक उपाशी ठेवून आपण चांगलं उत्पादन काढू शकत नाही. आता तू मगाशी म्हणालास की मी सुरुवातीला 30 शेतकऱ्यांना ते प्रशिक्षण दिलं. हो. पण आता साधारण महाराष्ट्रभर ही तुमचं तंत्रज्ञान वापरून किती शेतकरी काम करत असतील? आता आमचं कसं त्रिकूट आहे. चंद्रशेखर दादा भडसावळे, आमचे आणखीन एक सहकारी आहेत परशुराम आगिवले, ते आदिवासी आहेत आणि त्यांना जंगलाचा फार चांगला अभ्यास आहे. आणि आम्ही तिघजण मिळून ह्याचा खूप प्रचार करतोय आमच्या परीने. आम्हाला एक जरी शेतकरी मिळाला, सगुणा बागेत एखादा जरी शेतकरी आला तर त्याला आम्ही सगळा पूर्ण वेळ देतो, त्याला माहिती देतो आणि याच्यामुळे तो शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला सांगतो, तो जेव्हा यशस्वी होतो तेव्हा. त्यामुळे आत्ता महाराष्ट्रामध्ये 5,000 पेक्षा जास्त शेतकरी ह्या पद्धतीने शेती करतायत. 5,000? होय. 5,000चा आकडा ओलांडलेला आहे. आणि त्याशिवाय आज महाराष्ट्रामध्ये एक नवीन योजना सुरू झालेली आहे. म्हणजे आता त्याला 3 वर्ष झाली. त्या योजनेचं नाव आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणि त्यालाच पोकरा असं म्हणतात. पोकरा म्हणजे प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर. म्हणजे मराठीत तेच, म्हणजे हवामान बदलाला तोंड देणारं तंत्रज्ञान, शेती तंत्रज्ञान. जे वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँकेने महाराष्ट्र शासनाला हा प्रोजेक्ट दिलेला आहे. आणि हा प्रोजेक्ट जी आपली दुष्काळग्रस्त सगळी जी काही जिल्हे आहेत, मराठवाडा आणि विदर्भातले 16 जिल्हे आहेत त्यांच्यासाठी आहे. तर त्या भागातलं पाणी जे आज तिथला मोठा प्रश्न आहे आणि अवकाळी पाऊस जो पडतो त्यामुळे सोयाबीनची मुळकूज होते, कापसाची बोंडसड होते, हे प्रश्न तिकडचे सुटावे. आणि त्याशिवाय ज्या जमिनी खाऱ्या झालेल्या आहेत, म्हणजे त्याला मीठ फुटलेलं आहे, शारपट झाल्या आहेत, खारपट झालेल्या आहेत, अशा जमिनी सुद्धा सुधारण्यासाठी हे तंत्रज्ञान आता महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेलं आहे. आणि त्याचे आता खूप चांगले सकारात्मक बदल दिसायला लागलेत. ह्या गेल्या 2-3 वर्षात आपण बघतोय की पावसाचा कसा अवकाळी खेळ चालू आहे. या अवकाळी पावसामध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या हातात पीक येणं एवढी मोठी उपलब्धी आहे त्या शेतकऱ्यासाठी. नक्कीच. नाहीतर काय होतं की सगळ्यावर आता त्या भागातले जे शेतकरी आहेत त्यांची 10 एकर शेती असेल तर 10 एकरवरती सोयाबीन, 10 एकरवरती कापूस. एकाच वेळेला जेव्हा एवढ्या मोठ्या क्षेत्रावरती एकच पीक लावलं जातं आणि अवकाळी पाऊस जेव्हा होतो तेव्हा सगळं पीक 10 एकर नुकसान होते ना. ही नुकसानी टाळता येणं ह्या तंत्राने शक्य आहे. बरं, आता हे तू तंत्रज्ञानाची माहिती थोडक्यात सांगितली, तसं आम्हाला कळलंय असं मी म्हणतो. तर हे तंत्रज्ञान मी समजा माझ्या शेतीत वापरायचं ठरवलं तर एक भात शेती आपण धरू, जे वर्षायू पीक आहे, बरोबर 4 महिन्याचंच आहे. तर मला माझ्या शेतीमध्ये किती वर्षांनंतर त्याचे परिणाम दिसू शकतात? किंवा कापसाचं असेल, ऊसाचं असेल, त्याच्या आयुष्याप्रमाणे बदल पडेल, पण किती वर्षांनी साधारण फरक मला भातात समजा? बरं, भाताविषयी सांगतो तुम्हाला. आता पहिल्याच वर्षी तुमच्या शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये म्हणजे कमालीची वाढ दिसून येते. दृश्य म्हणजे काय, त्याचं उत्पादन चांगलं यायला पाहिजे, हे पहिल्या वर्षी दिसून येतं. आज काय झालंय की आपण जेव्हा नांगरणी करतो, आपण नांगरणी केल्यानंतर चिखळणी पण करतो भात शेतीसाठी. आणि चिखळणी करताना मोठ्या प्रमाणात मातीची धूप होते. आणि ही धूप किती होते ह्याचा आकडा आजपर्यंत आपल्याकडे नव्हता. पण ह्याविषयी आम्ही प्रयोग केले, अगदी साधासुद्धा प्रयोग, आणि कोणीही करू शकतो, तुम्हीही करू शकता. ज्या ठिकाणी चिखळणी सुरू आहे, मग ती बैलाच्या नांगराने असू दे किंवा
पॉवर टिलर सारखं मशीन असेल किंवा ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टर. कुठल्याही यंत्राच्या साहाय्याने असेल, शेताच्या बाहेर चिखलाचं पाणी वाहून जाताना आपल्याला दिसतं. ते अर्धा लिटर म्हणा किंवा 1 लिटर म्हणा, ते पाणी गोळा करायचं, घरी आणायचं, त्याच्यावरती तुरटी फिरवायची. तुरटी फिरवल्यावरती सगळा गाळ जो आहे तो खाली बसतो आणि पाणी स्वच्छ वरती दिसतं. 1 लिटरला किमान 200 मिली तरी पाणी सापडतं. त्याच्यामध्ये 200 मिली गडूळ गाळ त्याला म्हणा तुम्ही, ते सापडतं. एवढी माती आपण दरवर्षी वाहून दवडतोय. आणि ह्यावर्षी मी स्वतः खूप अभ्यास केला. तो म्हणजे असा की मी 2 जिल्ह्यामध्ये फिरलो. त्याच्यामध्ये 5 तालुके मी निवडले. कर्जत, त्यानंतर कल्याण, अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड. याच्यामध्ये मी 101 नमुने गोळा केले आणि त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी ट्रॅक्टरने चिखळणी सुरू होते अशा ठिकाणचे 53 नमुने होते. ज्या ठिकाणी पॉवर टिलर सुरू होता त्या ठिकाणचे 20 नमुने होते आणि ज्या ठिकाणी लाकडी बैलाचा नांगर होता तिथे 23 नमुने होते आणि SRT पद्धतीचे 5 नमुने असे मी गोळा केले होते. ह्याच्यामध्ये मला असं दिसून आलं की ट्रॅक्टर आणि म्हणजे यंत्राच्या सहाय्याने जेव्हा आपण ही करतो, चिखळणी करतो, तिथे 15% धूप होते. पॉवर टिलरमुळे 14% धूप होते आणि लाकडी नांगराने ते 3.5%च होते. पण SRTमध्ये ती 0% होते. ती मोजता पण येत नाही, कारण तिथे चिखळणी, नांगरणी करावीच लागत नाही. बरोबर. आज माती थांबवणं, मातीची धूप थांबवणं हा जागतिक प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे. सेव्ह सॉइल आपण म्हणतोय, पण ती प्रत्यक्ष राबवायची राबवायची ते त्यासाठीचं तंत्रज्ञान म्हणजे हे SRT शून्य मशागत तंत्रज्ञान आहे. बरोबर. आणखीन एक तुझा जिव्हाळ्याचा विषय ह्याच्यासोबतच आहे, तो म्हणजे जंगलात लागणारे वणवे. होय, त्याच्यावर पण तुम्ही काही प्रयोग केले. बरोबर. तर त्याच्याविषयी थोडक्यात आम्हाला सांग ना. दरवर्षी म्हणजे पाऊस पडतो, मस्त हिरवेगार डोंगर आपल्याला दिसतात पावसाळ्यामध्ये. पण पाऊस संपला रे संपला की नंतर ऑक्टोबर नोव्हेंबरपासून ते गवत जे हिरवं होतं ते तांबडं पडायला लागतं आणि तुम्ही डिसेंबरच्या पुढे तुम्हाला ते डोंगर काळे दिसतात. ते काळे का दिसतात तर तिथे सातत्याने वणवा लागतो आणि वणवा लागल्यामुळे ते डोंगर अक्षरशः बोडके झालेले आहेत. तिथली छोटी म्हणजे फक्त गवतच वाढतात, खोटी झाडी सुद्धा नाही तिथे. तिथे पक्षी कुठून येणार, तिथून प्राणी कुठून येणार, अशा प्रकारचं सगळ्या डोंगरांची आता अवस्था आपली अशी आहे. तर ह्याचा शोध सुद्धा शेखर भडसावळेंची म्हणजे दादांची 10 एकराचा एक डोंगर आहे, त्या ठिकाणी सातत्याने दरवर्षी वणवे लागायचे. तर तिथे साग चांगले वाढत नसायचे, ते खुरटे राहायचे. पण एकदा वणवा लागला की त्या झाडाचं आयुष्य किमान 2 वर्षांनी मागे गेल्यासारखं होतं. मी अनुभवलंय. होय, तर तुम्ही सुद्धा कोकणामध्ये अनुभवलं असेल. हा सगळ्याभर प्रश्न आहे खरं तर. आणि त्याच्यामुळे मग हे आपल्याच इथे दरवर्षी वणवे लागतायत, हे थांबवायचे कसे? आणि आज वन खात्याची काय पद्धत आहे किंवा आज आपण वणवा कसा विझवतो? तर तिथलेच हिरवे टहाळ काढायचे आणि त्या फांद्याने ते आग झोडपायची. आता 10-20 फूट जी आगीच्या ज्वाळा आहेत त्या टहाळांनी कशा काय झोडपायच्या? म्हणजे वणवा कसा विझवायचा त्याचं तंत्रज्ञान आपल्याकडे आजही नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये माणसाची सुद्धा जीवित हानी होते. बऱ्याचदा जे स्थानिक तिथले मी भाजलेला आहे स्वतः स्थानिक तिथले रहिवासी, वनमजूर, फॉरेस्ट गार्ड जे लोक तिथे वणवा विझवायला जातात, त्यांच्याकडे साधे वणवा रोधक कपडे नाहीत, बूट नाहीत, काही नाही. पण अशा वेळेला बऱ्याच लोकांची जीवितहानी पण झालेली आपल्याला बघायला मिळते किंवा ऐकायला मिळते. अगदी बरोबर. मग आजही वन खात्यामध्ये सुद्धा जी पद्धत वापरली जाते ते म्हणजे सुकलेलं गवत जे आहे ते पेटवायचं आणि ते जाळून जाळे पट्टे तयार करायचे. बहुधा असं करता करताच बऱ्याचदा आग लागते, कारण ती कंट्रोल फायर ती हाताळता येणं शक्य नाहीये आणि त्याला खूप माणसं लागतात, बरीच खर्चिक सुद्धा ती आहे. त्याच्याऐवजी सगुणा वनसंवर्धन तंत्र म्हणजे SVT, ह्याच्यामध्ये आपण असं करतो की जे काही हिरवं गवत पावसाळ्यात वाढतं डोंगरावरती, त्याच्यामध्ये आम्ही जसे जाळपट्टे हे तयार करतात जाळून, त्याच्याऐवजी आम्ही तणनाशक मारून तिथे ते जाळपट्टे तयार करतो सप्टेंबरमध्ये. म्हणजे पावसाळ्याच्याच हंगामामध्ये जेव्हा सप्टेंबरमध्ये पाऊस थोडा कमी झालेला असतो, गणपतीच्या अगोदरचे जे काही दिवस आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये गुडघाभर तरी त्या गवताची वाढ झालेली असते. तिथला एक ठराविक 5 मीटरचा पट्टा आपण जर का तणनाशकाने मारला आणि तो जागेला कुजवला तर त्याचं खत तयार होतं. तिथे गांडुळं येतात, तिथे मातीमध्ये पोकळ्या निर्माण होतात, पडणारा पाऊस जो आहे तो जमिनीमध्ये झिरपायला लागतो आणि मग तो एक अडथळा निर्माण होतो वणवा लावणाऱ्यासाठी. असे पट्टे आम्ही त्या डोंगरावरती रचना करतो चौकोन की जेणेकरून कुणी वणवा लावला
तर तो एका चौकोनापुरता मर्यादित राहील, तो सगळ्याभर पसरणार नाही. आज काय होतंय की कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये काडी लावतो आपण किंवा अगरबत्ती लावून ठेवतो त्याच्या खाली, करेलच असं नाही, विडी ओढली टाकली असं पण होतं, होऊ शकतं. तर असा एका काडीतून तो संपूर्ण डोंगर जो आहे तो नष्ट होतो, भस्मसात होतो, तो वाचेल. आणि असा ह्या तंत्रामध्ये आणखीन विशेषता अशी आहे की माणूस न जाता वणवा आपोआप विजतो. म्हणजे माणसाची जीवितहानी होणं हा प्रकारच नाही तिथे पूर्ण. तर अशा प्रकारचं हे तंत्रज्ञान सगुण वनसंवर्धन तंत्रज्ञान आहे की ज्यांनी आम्ही आता नेरळमध्ये 4 डोंगरांवरती ह्याचा प्रयोग चालू आहे आणि गेले 4 वर्ष 2018 पासून ते आम्ही वाचवलेले आहेत. त्यातले वन खात्याचा जो भाग आहे तो आम्ही पूर्णपणे वाचवला. तिथे आता छान म्हणजे झाडी झालेली आहे. 3 झरे तिथे आता पुनरुज्जीवित झाले आहेत. अरे वा. म्हणजे डोंगराच्या माथ्यावरतीच डोंगर पाझरू लागलाय. अरे वा. असे तिथले चांगले उत्तम साईड इफेक्ट निष्कर्ष आता आम्हाला बघायला मिळतात. आता तू म्हणालास आम्ही शेतीत काम करतो, डोंगरावर काम करतो, आणि एक तिसरा तुझा विषय आहे तो म्हणजे पाण्यात वाढणारी अनिर्बंध जलपर्णी. होय होय. तर त्याच्यावरही तुम्ही काय काम केलं का? होय, त्या संदर्भात थोडक्यात काय सांगता आलं? अगदीच. सगुणाबागेत तळी आहेत, बरोबर. त्यापैकी एका तळ्यामध्ये जलपर्णीचा मोठ्या प्रमाणात हे झालेला उपद्रव झाला होता. तर तो उपद्रव टाळण्यासाठी आता ह्या सगळ्यामध्ये आमचं जे टूल आहे, अवजार आहे, ते म्हणजे तणनाशक आहे. तर तणनाशकाचा अचूक प्रमाणबद्ध नियंत्रित वापर आपण जर केला, कसं आहे की ही जलपर्णी ही वाढते कशी, तर ह्या जलपर्णीला तिच्या बुडामध्ये छोटी छोटी डॉटर प्लांट्स असतात, त्याची लहान लहान पिल्लं असतात. जेव्हा आपण ती मेकॅनिकली म्हणजे यंत्रांच्या सहाय्याने काढायला जातो किंवा हाताने काढायला जातो तेव्हा ती वरवरची निघते, पण त्याची जी काही छोटी छोटी पिल्लं असतात ती तशीच तिथे पाण्यामध्ये, म्हणजे रावणाचं एक डोकं येतं आणि बाकीची डोकं तिथंच राहतात तिथेच. तर म्हणजे आपण एक जलपर्णी काढताना 9 जलपर्णीचं आपण लागवड करत असतो असं म्हणायला काही हरकत नाही. तर अशा प्रकारे त्या जलपर्णीची वाढ दरवर्षी होते. म्हणजे आपण एवढे कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा आज जलपर्णीचा प्रश्न सुटत नाहीये. ह्या जलपर्णीमुळे नुकसान काय होतं? एक म्हणजे सूर्यप्रकाश त्या पाण्यामध्ये पोचत नाही. दुसरं म्हणजे ऑक्सिजन मिळत नाही, हवेचा पुरवठा बंद होतो. जलपर्णीचा अतिशय गच्च थर असल्यामुळे ते एका चटईप्रमाणे पसरते, त्याच्यामुळे आतमध्ये ऑक्सिजन पण मिसळत नाही. त्याच्यामुळे जलचरांचं अस्तित्व धोक्यात येतं. म्हणजे बऱ्याचदा त्याच्यामध्ये मासे अडकून मेलेले असतात किंवा कासवं अडकून मेलेली असतात, आपल्याला बघायला मिळतात. तिसरं म्हणजे त्या पाणवठ्यावरती जगणारे काही पक्षी आहेत, विशेषतः खंड्या नावाचा पक्षी आहे की त्याला डाईव्ह मारून मासे पकडायचे असतात. जलपर्णीचा हे लेअरच त्याच्यावर असल्यामुळे त्याला डाईव्ह मारून ते मासे पकडता येत नाहीत. त्याच्यामुळे तिथली जैवविविधताच संपुष्टात येते. आणि त्याशिवाय हे जलपर्णीचे जे काय साठे आहेत, नद्यांवर पसरलेले हे जाळं आहे, तिथे मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होते. डेंग्यू, मलेरिया पण हे आता सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेत. याचं कारण ते आहे, हे एक त्याच्यासाठी उत्तम ब्रीडिंग ग्राउंड आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग ते तुम्ही कुठल्या मोठ्या प्रमाणात असं काही त्याच्यावर काम केलंय का? होय, ह्याचं काम पहिल्यांदा सगुणाबागेत झालं एका तलावामध्ये. तिथे यश संपादन झाल्यावरती मग आम्ही औरंगाबादमधलं डॉक्टर सलीम अली तलाव म्हणून आहे, तिथले त्यावेळेचे जे आयुक्त होते तिथल्या महानगरपालिकेचे, त्यांचं नाव डॉक्टर निपुण विनायक म्हणून, त्यांनी दादांना सांगितलं की अरे आमच्याकडे पण असा हा प्रश्न आहे, 40 एकरचा तलाव आहे आणि त्याच्यामध्ये दरवर्षी आम्ही कोट्यवधी रुपये खर्च करतो, पण हा प्रश्न आजही सुटलेला नाहीये. म्हणून तिथे आम्ही तो प्रयोग पहिल्यांदाच एका मोठ्या तलावावरती आम्ही राबवला आणि 2019 साली आम्ही तो एकदाच ट्रीट केला. आजतागायत तो तलाव जो आहे तो स्वच्छ आहे. तिथे मोठ्या प्रमाणात जे सगळे पाणवठ्यावरचे पक्षी आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात वाढ व्हायला लागलेत. म्हणजे खंड्या असेल, वेगळ्या प्रकारची बदकं आहेत आणि जे काही हे त्या ठिकाणचे जे काही पाणवठ्यावरचे पक्षी आहेत ते आत्ता भरपूर वाढलेले आहेत. म्हणजे ती संख्या वाढतच चाललेली आहे. त्या सलीम अलींच्या आत्म्याला पण शांती लाभली. मी आता इथे असं आवाहन करतो, औरंगाबादच्या आसपासचे आपले कोणी श्रोते असतील तर त्यांनी जरूर जाऊन ते बघावं. आता मला इथे हा एक प्रश्न तुला असा विचारायचा आहे की तुमचं जे आता हे 3 ठिकाणचं तू तंत्रज्ञान जे सांगितलं, तर तिन्ही ठिकाणी तुम्ही तणनाशक म्हणजे ज्याला व्हिडीसाईड म्हणतात. अगदी बरोबर. व्हिडीसाईड, हर्बिसाईड म्हणा. आम्हाला एकच व्हिडीसाईड माहिती आहे.
तर ते तुम्ही वापरता. होय. तर आत्ता जो ज्वलंत प्रश्न आम्हाला शहरातल्या लोकांना जे विशेष करून जाणवतोय तो म्हणजे केमिकल फ्री अन्न. होय. आणि तुम्ही तर केमिकल घालताय बरोबर. जमिनीत. मग ते जे तुम्ही केमिकल घालताय ते आमच्या शरीराला हानिकारक नाहीये का? बिलकुल हानिकारक नाहीये. हे तुम्हाला मी ठामपणे का सांगतोय? कारण गेली 11 वर्ष आम्ही आमच्या शेतामध्ये हे तणनाशक वापरतोय, हे केमिकल वापरतोय आणि एकदाच नाही वापरत आहे वर्षाला. आम्ही 3 वेळा वापरतो. 11 त्रिक 33. 33 वेळा हे वापरून झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आजपर्यंत आम्ही आमच्या सगळ्या जे काही धान्य आहेत किंवा पाणी आहे, जमीन आहे, सगळ्याचं मोठमोठ्या प्रयोगशाळांमधून, नामांकित प्रयोगशाळेतून आम्ही ती तपासणी पण करतो आणि ह्याचे रेसिड्यू कुठे सापडत नाहीत. म्हणजे हे रेसिड्यू फ्री अन्न आहे. आणि हे रेसिड्यू का सापडत नाहीत याचं तुम्हाला मी सांगतो. कारण एखाद्या रसायनाचं विघटन कसं होतं, त्याचं डिग्रेडेशन कसं होतं, तर ते 3 प्रकारे होतं. एक म्हणजे तिथले असलेले त्या जमिनीमध्ये असलेले मायक्रोब्स. ते मायक्रोब्स तेव्हाच वाढतील जिथे आपण नांगरणी थांबू तेव्हा. नांगरणी केली की ते मरून जातात. ह्या तंत्रामध्ये आपण काय करतोय की नांगरणी करत नाही आणि आपण अगोदरच्या पिकाची जी मुळं आहेत ती जागेला ठेवतो, जागेला कुजवतो. त्याच्यामुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. तर डिग्रेडेशनच्या कामामध्ये हे मायक्रोब सहभागी असतात. दुसरं म्हणजे त्याचं रासायनिक विघटन पण हळूहळू होत असतं. आणि तिसरं म्हणजे सूर्यप्रकाशामुळे. ह्या तीनही विघटनाचे जे काही गोष्टी आहेत ते ह्या शून्य मशागत पद्धतीमध्ये भरपूर प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे त्याचं डिग्रेडेशन होऊन जातं आणि त्याचा रेसिड्यू जो आहे तो आपल्या पिकात येत नाही, कुठल्या म्हणजे मातीमध्ये पण शिल्लक राहत नाही आणि पाण्यात सुद्धा उतरत नाही. आणि ह्या सगळ्याचे आपल्याकडे म्हणजे रिपोर्ट्स आहेत. ह्या सगळ्याचा आपण भरपूर तपासणी केलेली आहे. कागद बोलतोय. आणि त्याशिवाय प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही तणनाशक मारल्यानंतर एखाद्या तणांवरती किंवा एखाद्या पिकाच्या अवशेषावरती शिल्लक जेव्हा हे मारता, तिथे तुम्हाला समजा आपण पावसाळ्याच्या ह्या मध्यास मारलं तणनाशक एखाद्या गवताच्या ह्याच्यावर की 15 दिवसात तुम्हाला तिथे भरपूर गांडूळ दिसतात. आता गांडूळ तिथे येतोय याचा अर्थ काय? तिथे घातकपणा काहीच नाही. तो तिथे त्याच्या पिल्लांना जन्म देतो, त्याची संख्या वाढवतो आणि हा तो इंडिकेटर आहे, तो एक दिशादर्शक आहे की ही माती चांगली आहे. गांडूळ शेतामध्ये आपोआप यायला लागला याचा अर्थ काय की ही जमीन चांगली आहे. ती माती जी आहे, ती जी माती दरवर्षी नांगरणी केल्यामुळे जी कडक व्हायची ती आता मऊ व्हायला लागली. त्या मातीला सुगंध यायला लागला. जो पहिल्या पावसाचा मृदगंध आपण घेतो, तुम्हाला मी वर्षभर त्या SRTच्या शेतामध्ये तुम्हाला दाखवू शकतो मी. इतकी ती माती मऊ होते. आणि म्हणजे त्याला हल्ली असं जिवंत आपण ज्याला म्हणतो, हो जिवंत बरोबर माती. बरोबर. तर भूमाता काळी आई म्हणतो. मग ह्या नांगराच्या साहाय्याने आपण आपल्या भूमातेची चिरफाड करायची का? या भूमातेची चिरफाड करायची का? तुमचे क्रांतिकारी विचार आहेत. होय. किती जणांना पटतील मला माहित नाही. पण तुम्ही जे प्रयोग करताय किंवा तुमच्या पद्धतीने जे अनेक शेतकरी हजारो ते प्रयोग करतायत, तिथे लोकांना हे पाहायला मिळू शकतं. होय. आता आपले महाराष्ट्रात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5,000 शेतकरी आहेत. 29 जिल्ह्यामध्ये तंत्रज्ञान पोहोचलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणीचा शेतकरीच आता हे तंत्रज्ञान बोलायला लागलाय. म्हणजे तो एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला शिकवतोय, शेतकरीच शेतकऱ्याला शिकवायला लागलेले आहेत. अशा प्रकारची ही चळवळ उभी राहिलेली आहे. तुला हे सगळं आता गेले तुझ्या बोलण्याप्रमाणे 10 वर्ष तू तिथे काम करतोयस त्यांच्यासोबत. होय. मी तुझी काही माहिती वाचत होतो, त्याच्यात 2-3 तुला पुरस्कार पण मिळालेत आणि आत्ता तुझं वय जेमतेम 30 वर्ष आहे. आणि अशा वेळी ते पुरस्कार मिळाल्यामुळे एक माणसाच्या डोक्यात हवा जाते. तर त्या पुरस्कारांकडे तू कसं बघतोस? ते पुरस्कार म्हणजे मिळाले म्हणजे फार काय मोठी गोष्ट झाली असं नाही. उलट जबाबदारी वाढली आपली. मला असं वाटतं की माझ्या शिक्षणाचा एक आम शेतकऱ्याला माझ्या शिक्षणाचा फायदा होतोय किंवा मी जे काम करतोय त्यातनं त्याचं जीवन बदलतंय, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मगाशी तू गप्पा मारताना 2 गोष्टी बोलला होतास, ते आता आपल्या इथे बोलण्यात राहून गेल्या. एक म्हणजे आत्मसन्मान आणि दुसरा म्हणजे आत्मविश्वास. होय. हे जागवण्याची काम तुम्ही लोक करताय. बरोबर. ते नक्कीच कौतुकास्पद आहे. कारण आपण पाहतोय की शेतकरी त्याचा आत्मविश्वास एकदा हरवून बसला की तो पुन्हा शेतीकडे वळत नाही. तो त्याच्या मुलाला सांगू शकत नाही की तो आता शेती कर म्हणून. अगदी बरोबर. तर त्या शेतकऱ्याला आज शेतामध्ये उभा राहायचं असेल तर त्याचा आत्मविश्वास वाढायला पाहिजे.
त्याला आत्मसन्मान, प्रतिष्ठा मिळायला पाहिजे. तरच ते शेतीचं काम पुढे म्हणजे पुढच्या पिढीच्या हातात जाईल. सगळ्यात जगभर भेडसावणारे 2 मुख्य प्रश्न आहेत. एक म्हणजे तापमान वाढ आणि हवामानात होणारा बदल. तर किंवा ज्याला आपण असं म्हणू शकतो की लहरी हवामान, हवामानाचा लहरीपणा. तर तो आपण थांबवू शकत नाही. पण त्याचे होणारे जे परिणाम आहेत ते कसे कमी होतील किंवा त्याचा त्रास शेतकऱ्याला कसा कमी होईल ह्याच्यावर तुम्ही काय काम करताय का? किंवा त्याच्याबद्दल काही तू बोलू इच्छितोस का? बरोबर. म्हणजे आज जगाच्या समोरचे 2 प्रश्न तुम्ही जे सांगितलेत ते बरोबर आहे. म्हणजे हवामान बदल, जागतिक तापमान वाढ आणि अजून दुसरा जो आहे तो म्हणजे अन्नाचा तुटवडा. हो. अन्नाची निर्मितीच त्या प्रमाणात होत नाहीये. त्याच्यामुळे अन्नाचा तुटवडा हा फार लवकर येणार आहे. कारण हवामान बदलामुळे पिकांची 100% नुकसानी होते. त्याच्यामुळे आणि त्या दुसऱ्या बाजूनी आज शेती करायची म्हटली तर बऱ्याच ठिकाणी जंगलतोड सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते होत आहेत, विमानतळं होत आहेत. तर जागतिक तापमानवाढीचा आणि हवामान बदलाचा हा नक्कीच म्हणजे वाईट परिणाम हा शेतीवरती आणि आम समाजावरती हा होतोच आहे. पण आपल्याला हा थांबवता कसा येईल किंवा ह्याला आपल्याला अनुकूल असं एखादं काही तंत्रज्ञान आहे का? ज्याच्यामध्ये हवामान जरी बदल झाला, अवकाळी पाऊस जरी पडला, दुष्काळ थोडा वाढला किंवा बर्फ पडला, गारा पडल्या, तरीसुद्धा आपलं पीक वाचू कसं शकेल? याच्यासाठी आपल्याला शून्य मशागत तंत्राशिवाय पर्याय नाही. ते कसं तुम्हाला सांगतो, की हवामान बदलाला किंवा जागतिक तापमानवाढीला कारणीभूत काय आहे? तर कर्बवायू. आज हवामानामध्ये कर्बाचं किती मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होतंय. कर्बग्रहणाचं काम कोण करतं? तर त्या फक्त वनस्पती करतात. आणि त्या कसं करतात? तर फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणच्या माध्यमातनं हा हवेतला कर्ब जे आहे हे आम्ही मराठी शाळेत वाचलंय. ते वाचलेलं आहे. हो. पण त्याच्या पुढे काय होतं हे आपल्याला माहिती नाही. नाही. तर फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणामध्ये हवेतला कर्बवायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड CO2 हा शरीरात घेतला जातो म्हणजे वनस्पतीच्या. मग तो वायुरूप आहे. तो जेव्हा शरीरात गेला आता ह्या वनस्पतीच्या, त्याचं पुढं असं होतं की ह्या फोटोसिंथेसिसमध्ये ऑक्सिजन बाहेर फेकला जातो आणि पुढे त्याच ह्याच्यामध्ये गारवा निर्माण केला जातो. म्हणजे आपण झाडाखाली गेलो की आपल्याला छान गार वाटतं. तर गारवा तयार करण्याची क्षमता, ऑक्सिजन बाहेर फेकण्याची क्षमता आणि तिथे अन्नाची निर्मिती करण्याची क्षमता ह्या वनस्पतींमध्ये आहे आणि ही फोटोसिंथेसिसमध्ये घडत असते. पण पुढे असं होतं आणखीन फोटोसिंथेसिसमधून पुढची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे रिसिंथेसिस. ह्या रिसिंथेसिसमध्ये असं होतं की त्या वनस्पतीने हवेतला घेतलेला जो काही कर्ब आहे त्या कर्बाचं जमिनीतनं घेतलेल्या पाण्याशी संयोग होऊन पुढे कार्बोहायड्रेट्स, साखर निर्माण होते किंवा प्रोटीन्स, लिपिड्स, ऑइल, वॅक्सेस असे रिसिंथेसिसमध्ये हे पदार्थ तयार होतात. म्हणजे आपण भात खाल्ला की आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात, भाज्या खाल्ल्या की विटॅमिन्स मिळतात असं. आणि त्या रिसिंथेसिस झाल्यानंतर जी तिसरी ही आहे स्टेप आहे ती म्हणजे एक्झुडेशन. ह्या एक्झुडेशनमध्ये असं होतं की वनस्पतीने हवेतला जो कर्ब घेतलेला आहे तो आता शरीरात गेला, तो लिक्विड झाला. आता हा लिक्विड कर्ब जो आहे तो त्या वनस्पतीच्या मुळामधून खाली तिच्या जमिनीमध्ये तिच्या मुळांभोवती तो टाकला जातो आणि तिथे असणारे जे काही सूक्ष्म जीवाणू आहेत त्यांचं ते खाद्य आहे, त्यांचं ते फ्युअल आहे, खाद्य आहे. तर त्याच्यावरती म्हणजे एखाद्या जमिनीमध्ये खत न देता सुद्धा किंवा खताची कमतरता आहे तरीसुद्धा तिथं झाड वाढतं. ते कशावरती? तर ती वनस्पती दररोज त्याच्या मुळाच्या वाटे तिथे सूक्ष्मजीवांना जगण्यासाठी, वाढीसाठी ते खाद्य पुरवत असते. म्हणजे आपण एवढे वर्ष नांगरणीचे अत्याचार करून सुद्धा आपलं पीक चांगलं येतं ह्याचं कारण ते आहे. तर ह्याच्यामध्ये असं होतं की त्या एक्झुडेशनमध्ये ते सगळं मुळांवाटे तो जो रूट एक्झूडद्वारे ते लिक्विड कार्बन जो आहे, लिक्विड कर्ब जो आहे तो जमिनीत टाकला जातो आणि मग ही एक्झुडेशन प्रोसेस झाली. पण कालांतराने पुढे ती वनस्पती मरते. तिचे अवशेष जागेलाच मरायला लागतात, कुजतात आणि ह्या कुजण्याच्या प्रक्रियेमधून ह्युमिफिकेशन ही प्रोसेस तयार होते. म्हणजे ह्युमस तयार होतो आणि एकदा का त्या कर्बाचा ह्युमस तयार झाला तर ऑर्गॅनिक मॅटरचा त्या ह्युमस तयार झाला, तो कर्ब जो आहे तो लॉक होतो. म्हणजे तो 100 वर्ष 200 वर्ष आपल्याला वापरता येतो. म्हणजे याला कर्ब स्थिरीकरण म्हणतात ते का? याला कर्ब स्थिरीकरण म्हणतात. ह्याला म्हणायचं कर्बाचं स्थिरीकरण किंवा कार्बन सिक्वेस्ट्रेशन. अशा ह्या 4 प्रोसेसमधून हवेतला गॅशियस जो कर्ब आहे तो जमिनीमध्ये लॉक झाला. आत्ता पण आहे याच्या पुढे. तो असा आहे की हे सगळं केल्यानंतर ही वनस्पतींनी निसर्गानेही
हा समतोल यंत्रणा राखण्याचा निर्माण यंत्रणा केलं. निर्माण केली आहे स्वतःची स्वतः, जसं ही जंगलामध्ये सुरू असते. पण शेतामध्ये आपण जेव्हा हे सगळं झाल्यानंतर पुन्हा जमीन नांगरतो, तेव्हा हा सगळा स्थिर केलेला जो कर्ब आहे, हा पुन्हा सूर्याच्या उष्णतेने हवेत सगळा निघून जातो आणि हवेतल्या ऑक्सिजनशी मिळतो. त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि पुन्हा त्या कार्बनचं कार्बन डायऑक्साईड तयार होतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पोकरा योजना जी आहे, प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, त्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला प्रति एकरी ₹800 अनुदान मिळणार आहे. म्हणजे प्रोत्साहन मिळणार आहे. अनुदान नव्हे, प्रोत्साहन मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांच्या आपल्या प्रस्थापित संकल्पना, कल्पना यांना धक्का देणारे तंत्र यांनी अवगत केलेलं आहे. ते खूपच क्रांतिकारक आहे. मला असं वाटतं की आपले ऐकणारे जे श्रोते आहेत ते त्याच्यावर खूप विचार करतील आणि अधिकाधिक मंडळी ह्या तुझ्या तंत्रज्ञानाकडे किंवा तुम्ही जे तयार केलं आहे, विकसित केलं आहे, त्या तंत्रज्ञानाकडे वळतील अशी मी आशा बाळगतो. तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये शुभेच्छा देतो आमच्या रामराम मंडळीतर्फे. इथे आलास आज, खरंच खूप मला आनंद झाला आणि एवढ्या लहान वयात तू जे काम केलंस त्याच्याबद्दल मला खूप कौतुक आहे. खूप खूप आभारी आहे आणि राम राम. धन्यवाद.